कोकणात इल्यावर भाकरीसोबत आंबट आणि झणझणीत चटणी खाऊची असतात तर ह्यो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी तेजस्वी, प्रवास विथ तेजा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. करूची होती करवंदाची चटणी म्हणून पप्पा आणि मी काजी तिलव पाना काढलं. करवंदाच्या झाडाकडे येताच एवढी सारी करवंदा बघूनच डोळे उघडे राहिले. काढलेली करवंदा ठेवूसाठी पप्पांनी पानांचं खोलो करून घेतल्यानी पाना जोडून त्याका काटका लावून खोलो तयार केलो जाता. खोलो तयार झाल्यावर लगेच करवंदा काढूक सुरुवात झाली. ह्या झाडाक करवंदा तर एवढी धरलेली ना, काढून काढून संपतच नव्हती. करवंदा म्हणजे निसर्गातला एकदम फ्रेश गिफ्ट. ही झाडावरनं काढतानाच एवढी भारी वाटतात, मग इमॅजिन करा चटणी कसली भारी लागत असतात. तुमका असंच गावठी कंटेंट जर बघूचं आहात तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही आज टवटवीत करवंदांचे 2 खोले भरलव आणि घरा केलव. इल्याच मी ती करवंदा घेतलंय आणि पाण्यान धुक सुरुवात केलंय. डीग घालवूसाठी 2-4 वेळा स्वच्छ धुतलंय आणि त्याचे 2 भाग केलंय. करवंदाच्या आतमधलो डीग घालवूसाठी कापलेली करवंदा पण 2-4 वेळा चांगली धुवून घेतलंय. असा केल्यावर त्याचं पूर्ण डीग निघून गेलो. सगळी करवंदा मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात आला, हळद, हिरवी मिरची, खोबरा, जिरा, मीठ एवढं टाकलंय आणि मिक्सरला चांगली बारीक करून घेतलंय. चटणी तयार झाली. मी भाकरी आणि चटणी खातोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.